नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना या नव्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार आहेत, कोणकोणते शेतकरी पात्र आहेत आणि तारीख काय आहे, सविस्तर माहिती आत्ता आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। तर चला जास्त वेळ न घेता सविस्तर माहिती जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता म्हणजेच 2000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। DBTद्वारे थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे। सकाळपासून वितरण सुरू झाले असले तरी सगळ्याच जिल्ह्यात एकाच वेळी पैसे जमा होत नाहीत। काही जिल्ह्यांत सकाळी, काहींमध्ये दुपारी आणि काही जिल्ह्यांत रात्रीपर्यंत पैसे जमा होतील असे सांगण्यात येत आहे। हा हप्ता PM किसान सन्मान निधी योजनेच्या अतिरिक्त राज्य सरकारकडून मिळणारा लाभ आहे। शेतकरी मित्रांनो, 9व्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कशा प्रकारे केले जाणार आहे थोडक्यात आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, योजनेचं नाव आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। हप्ता आहे 9वा। रक्कम आहे प्रति लाभार्थी प्रति शेतकरी 2000 रुपये। वितरणाची पद्धत जी आहे ते DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात आणि हे पैसे किती तारखेला जमा करण्यात येत आहे तर मित्रांनो, आज दुपारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांची EKYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, बँक खात्याचे आधार क्रमांक लिंक आहे, मोबाईल नंबर लिंक आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना या नमो किसान सन्मान निधीच्या माध्यमातून हे 2000 रुपये जमा केले जात आहेत। तर मित्रांनो, आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होत आहेत? शेतकरी मित्रांनो, आज ज्या जिल्ह्यांत नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यात खालील जिल्ह्यांचा समावेश आहे, जसं की जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, पुणे, अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। महत्त्वाचे म्हणजेच मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, नांदेड, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांत आधार लिंक आणि EKYC तपासणी सुरू आहे। या जिल्ह्यांत येत्या काही दिवसात पैसे जमा होण्याची शक्यता आहे। कोणाला पैसे मिळणार आणि कोणाला नाही तेही आपण समजून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, 9व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी खालील 5 अटी पूर्ण करणे आवश्यक आहे। नंबर 1 ची अट आहे PM किसानचा स्टेटस सक्रिय असणे, म्हणजेच PM किसान योजनेमध्ये पात्र असावा। नंबर 2 आधार लिंक, बँक खाते आधार कार्डची लिंक असावे। नंबर 3 EKYC पूर्ण असणं गरजेचं आहे। PM किसान पोर्टलवर EKYC पूर्ण असावी। DBTसाठी बँक खाते सक्रिय असावे। नंबर 5 ज्यांना 8वा हप्ता मिळाला आहे त्यांनाच 9वा हप्ता देखील मिळणार आहे। पैसे न मिळणाऱ्या शेतकऱ्यांची कारणे: EKYC अपूर्ण, आधार बँकेची लिंक नसणे, बँक खाते बंद किंवा निष्क्रिय असणे, अर्ज रिजेक्ट झाला असणे इत्यादी कारणांमुळे या नमो किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही होणार। मित्रांनो, आता पैसे आले का ते तपासायचे 5 मार्ग आहेत। नंबर 1 SMS द्वारे, म्हणजे बँकेकडून येणारा SMS तपासा। बँक पासबुक, बँकेत जाऊन पासबुकवर एंट्री तपासा। नंबर 3 ATMवरून बॅलन्स चेक करू शकता। नंबर 4 PM किसान पोर्टलचं जे ॲप आहे त्या ॲपवरती जाऊन तुम्ही स्टेटस तपासू शकता, तुमचं बेनिफिशियरी स्टेटस आहे तो तपासू शकता। CSC केंद्र, म्हणजे तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन देखील तुम्ही तुमची स्थिती तपासू शकता। शेतकरी बांधवांना जर कोणत्याही प्रकारे तुमचा अर्ज रिजेक्ट झाला तर तुम्हाला काय करावं लागणार आहे तर तहसील कार्यालयात जाऊन खालील माहिती असलेली एक लेखी अर्ज द्यावा लागेल। जसं की आपण थोडक्यात जाणून घेऊयात। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळण्याबाबत माझा अर्ज रिजेक्ट किंवा प्रलंबित दाखवत आहे। माझी सर्व माहिती योग्य असून कृपया माझा अर्ज तपासून पुन्हा हप्ता मंजूर करावा असं या निवेदनामध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे। शेतकरी बांधवांनो, ते निवेदन देताना तुम्हाला त्याच्यासोबत जोडावायची कागदपत्र कोणकोणती आहेत तर नंबर 1 आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा, PM किसानचे नोंदणी क्रमांक आणि PM किसान आणि नमो शेतकरी यांचा संबंध। नमो शेतकरी योजना ही PM किसान योजनेशी जोडलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचे नाव PM किसानच्या लाभार्थी यादीत आहे, ज्यांना PM किसानचे हप्ते मिळत आहेत, फक्त अशाच शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता मिळतो। पण जर PM किसानमध्ये अर्ज रिजेक्ट झाला असेल किंवा यादीत नाव नसेल तर नमोचाही हप्ता मिळणार नाही।